काल कुठे गेले तो पाठवतो मी 8 वाजता सगळी तुम्ही फोन करून दावा करून इकडे कसले मग फोन काय करतो तर आम्हाला तर काय धंदा नाही ना दुसरा. चल घ्या चांगलं. शहरात जे आहे ते ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न निर्माण झाला. आज सुद्धा एका सिस्टमदाराने आपली भेट घेतली, तोडगा काढण्याची मागणी. शहरामध्ये एलपीजी गॅसचा जो काय तुटवडा होतोय, ऑटो एलपीजी गॅसचा मुळा, हा कंपन्याच्या काही अरेरावीमुळे सुद्धा होतोय. मी आता पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपलं काही नियंत्रण नसल्यामुळं मनमानी त्या टायमाला हे गॅस खरेदी करतात. गॅस नाही अशातला भाग नाही आहे, गॅस आहे, परंतु आम्ही नाही खरेदी करणार. काय करायचं? ही जी काय उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे, त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो. मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की काही पेट्रोल पंप जे आहेत हे ऑटो एलपीजी गॅसचे 2-3 NOC आपण दिलेले आहेत त्यांना, ते कॅन्सल करा, त्यांना सील करून टाका. त्यामुळं तरी ठिकाणावर येतील ना. यामुळं जो रिक्षा चालक हातावर त्याचं पोट आहे, त्याला आज जर तो गॅस भेटला नाही तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल ना. 5 दिवस झालेत त्यांना गॅस मिळत नाही. म्हणून आता ही कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आता तातडीने ते कारवाई करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. सर, खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकावर जे आहे ते गुन्हा दाखल झाला. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाला. चुकीच्या पद्धतीने हमीनामा करून जमीन घेतला. नाही, त्याच्या संदर्भात मला पूर्ण काही कल्पना नाही काय झालंय म्हणून, परंतु त्याची मी माहिती जरूर घेईल. आतापर्यंत मला त्याच्या संदर्भात काही प्रॉपर माहिती मला मिळालेली नाही. ज्यांना विलिनीकरण करायचं त्यांनी सुनेत्रा पवारकडे यावं, असं जे आहे ते खात्रीत बोलताना दादाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. विलिनीकरणाविषय हा आता लांबणीवर पडत चाललेला आहे. राष्ट्रवादीमध्ये अजितदादाच्या पक्षामध्ये सुद्धा काही लोक विलिनीकरणाच्या बाजूने आहेत, काही विरोधात आहेत. म्हणून आता याच्यावर तोडगा कसा निघेल हे आता सांगता येणार नाही, परंतु मला वाटतं ही विलिनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. संजय राऊत असं एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे येणारे दीपक केसरकर होते. दीपक केसरकर यांना चौकशीसाठी एकनाथ शिंदे यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवा. त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनाही चौकशी करा. आणि ह्या खरातच्या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल ना, आता सर्व एजन्सी काम करतायत, त्यांचे CDR काढलेले आहेत, व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. अरे जो असेल तो, मुळामध्ये तुम्ही याचा सिरियसनेस समजून घ्या. अनेक महिलावर जो अत्याचार झालेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आणि ह्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर कोणी अडकलं असेल, मग तो राजकीय पुढारी असो, तो अधिकारी असो, तो व्यापारी असो, कोणीही असो, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कराल तर त्या आम्ही सगळ्या गोष्टीला समोर जायला तयार आहोत. कुणाबरोबर फोटो आला म्हणून त्यांच्याबद्दलचा काहीतरी आक्षेप घेणं हे मुळात चुकीचं आहे. पोलिसांकडे सर्व आहे, तपासतायत, ते करतायत. त्यांनी जो कोणी गुन्हेगार असेल, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, हे आमची स्वतःची मागणी आहे. अकोल्यात जे ते गॅस सिलेंडरचा तुटवड्याचा पहिला बळी गेलाय असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा गॅसच्या लाईनमध्ये उभं असताना एका ऑटो चालकाचा काल मृत्यू झालेला आहे. माझ्याकडे आता तुम्ही पाहिलं असेल, अनेक लोक आजारी आहेत. ते आम्ही आता खायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. म्हणून या ऑटो LPG गॅसचे जे आहेत करते धरते, यांच्यावर कारवाई करायला सरकारने आता कडक पावलं उचलली पाहिजे. सर, जे बंधू खरात आहे तो हवाला रॅकेट चालवायचा अशी सुद्धा माहिती आहे. परदेशात सुद्धा तो पैसे पाठवायचा. अहो, त्या खराताचे अनेक प्रकार निघतील आता. पहिला आला सेक्सचा, दुसरा आला लोकांना फसवण्याचा, तिसरा आला तो अंगठ्या विकण्याचा, चौथा आला तर तो परदेशामध्ये पैसे ट्रान्झॅक्शन करण्याचा, पाचवा आला तर जमिनी खरेदीचा. असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. आणि ह्या प्रकरणामध्ये आता त्याची सुटका तर होणार नाहीच, परंतु या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. ही पूर्ण साखळी असेल. ही साखळी कशी तोडता येईल आणि त्यांना कसं अटक करता येईल हे सरकार निश्चित पाहिजे.
तर एक विकास लवाण यांनी गंभीर आरोप केलाय, सरकारमध्ये कोणता मंत्री हवाय कोणता नको असं खरात सांगायचं आहे आणि कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा पण जे आहे ते खरात तटकरीनं केला. अहो कोकाटे सांगण्यावर का सरकार चालतं का? असे आम्हाला रोज 100 बाबा मिळतात. हे बाबा लोकच ऐकून आमचं सरकार चालतं का? सरकार चालवायला सरकारचे नेते जे आहेत ते खंबीर आहेत, ते त्यांच्या पद्धतीने सर्व निर्णय घेत असतात. असे बाबा लोकांच्या याच्यावर बोलण्यावर जर सरकार चालायला लागलं तर बाबा लोकांनाच मुख्यमंत्री करावं लागेल. खरातच्या गैरकृत्याशी माझा संबंध नाही, त्याची निपक्षपणे चौकशी करावी असं राजीनामा देताना रुपाली चाकण प्रमाण आहे. ज्यांनी ज्या रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. निश्चित त्याची दखल सरकार घेईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जो कोणीही कोणत्याही पक्षाचा असेल, तो राजकीय नेता असो, व्यापारी असो किंवा इतर कोणी असेल, मंत्री असेल, आमदार असेल, कोणीही असेल, त्या त्या तपासामध्ये जर तो निष्पन्न झाला तर त्याच्यावर कारवाई करावी हे आमचं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की लॉकडाऊनची अफवा पसरण्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. हा एक तर्फे लॉकडाऊन सारखाच प्रकार करतायत काही लोक. आता ऑटो LPG गॅस हा लॉकडाऊनचा प्रकार आहे. उद्या उद्रेक होणार आहे. हजारो रिक्षा चालक 50,000 इथे लायसन दिलेले, 50,000 लोक उद्या रस्त्यावर येणार. याला जबाबदार कोण आहे? म्हणून हे लॉकडाऊनची स्थिती आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे हे आमच्या सर्वांचं मत आहे. सर, मंत्री जे ते मंगल प्रभात लोढा यांनी छगन भुजबळांना एक पत्र दिले, जैन धर्माचा आंबील सणाला जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावरून जे गॅस टंचाईची तीव्र कसं त्यांना पाहिजे. गॅस टंचाई काही ठिकाणी निश्चित आहे, हे नाकारता येत नाही. फक्त हे खरेदी करण्यामध्ये 1-2 दिवसाची थोडीशी अडचण आली होती, परंतु आता गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल आहे, हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण काही लोक ब्लॅकमेलच्या नावाखाली सर्वसामान्य जो त्रास देत आहेत त्यांच्यावर आता कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. सर, साताऱ्यात झालेल्या लढ्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधीक्षक तुषार जोशी एकत्र आले. यावर जे शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शंभूराज देसाई असं म्हणले की मला अडचण आणण्याला मी खाजगी पोलीस. हे बघा, शंभूराज देसाईवर जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आम्ही जी काही बाजू मांडायची त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यावर सभापतीने सुद्धा रुलिंग दिली आहे. म्हणून तोपर्यंत जो पण कारवाई होत नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांशी बोलूच नाही किंवा काय करू नये अशातला प्रकार नाही. आणि शंभूराज देसाई हे तसे खंबीर नेते आहेत. ते योग्य वेळेला योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. ऑपरेशन टायगर होणार ते ऑपरेशन तुतारी होणार हे योग्य वेळी समजेल असं तुमच्या पक्षाच्या खासदार ज्योती वाघमारे म्हणाले. हे बघा, हे असे जे ऑपरेशन असतात ना, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, हे सांगून केले जात नाहीत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे. म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं, स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळालेली, ते असे ऑपरेशन करायला ते माहीर आहेत. आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे. वडेट्टीवार म्हणतात की जसं एप्स्टीन फाईल प्रकरणात एप्स्टीनला मारण्यात आलं तसं खरातला मारण्यात येऊ शकतं आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हे कृत्य केलं जाऊ शकतं असं वडेट्टीवार म्हणतात. हे सगळे बकवास स्टेटमेंट करून काही नेते लोक जे आहेत ना, हा समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात. मग तुम्ही त्याची बॉडीगार्ड व्हा. असं कधी होतं का? प्रकरणाचं गांभीर्य तुम्ही ओळखत नाही. एखाद्याला मारल्याने ते प्रकरण संपवून टाकायचं, मग त्याने केलेल्या अत्याचाराचं काय? सरकारने आता तुम्ही पाहत असाल, त्याला जेलमध्ये जाताना घेऊन जाताना पाहत असाल, पूर्ण सुरक्षा त्याला दिली जाते. आणि त्या कोणी आरोपी जरी असला त्याची काळजी ही सरकार घेत असते आणि जेव्हा सजा होईल त्या पद्धतीत सजा सुद्धा देत असते. म्हणून असे आरोप करून तुम्ही खऱ्या अर्थानं आरोपीला वाचवण्याचं काम करताय. नरहरी झिरवळ यांच्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. झिरवळ प्रकरणामध्ये जे काही समोर येईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या पक्षाचे नेते म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांना आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आहेत. म्हणून हे वरिष्ठ नेते त्याच्यावर निर्णय घेतील, ही बाब सत्य आहे. आपण बघितलं तर सुषमा आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन दीपक खरात यांचे फोटो दाखवत अशोक खरात यांचे फोटो दाखवत दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केसरकरांनी सगळे आरोप फेटाळले. आता प्रत्येकाला वेगवेगळं स्टेटमेंट करायचं, प्रत्येकाचे फोटो दाखवायचं, हे एक वेगळं नशा चढलेली आहे. दीपक केसरकर हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हा माणूस 10 पावलावर जरी मंदिर असलं तर गाडी थांबवून तिथं दर्शन घेणारा माणूस.
पापभिरू असलेला हा माणूस, त्याच्यावर असे आरोप करणं मला वाटतं चुकीचे नाही, चुकीचे आहेच आहे, परंतु त्याची चौकशी करा असं स्वतः दीपक केसरकरांनी म्हणलेलं आहे. म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीला समोर जायला घाबरतो, अशातला कोणताही भाग नाही. सरकारने चौकशी करावी आणि जोही आरोपी असेल त्याला पुन्हा सांगतो की त्याला अटक करा, त्याला वाटेल ती सजा द्या. भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप केलाय, चाकणकरांना पुढे करून सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला जातो असं भास्कर जाधव. आता यावर मी वक्तव्य करणं योग्य नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. सीआरपीएफ जवानों को ममता बनर्जी ने धमकाया है, एक्शन में चुनाव आयोग. आरोप है कि ममता बनर्जी ने रैली में महिलाओं से अपील की है कि वो पोलिंग बूथ पर घरेलू रसोई सामान के साथ पहुंचे, अगर वक्त पड़ने पर सीआरपीएफ जवानों को भी निपटे. देखिए, कई जगह पे अगर ज्यादती होती होगी तो पुलिस उसका मुकाबला करेगी. निवडणूक आयोग वहाँ है, वो उनकी ड्यूटी है. हर कोई अगर कायदा हाथ में लेने लगा तो फिर कायदे का राज रहेगा का? तो इसलिए इस तरीके से धमकियां देना, इस तरीके से महिलाओं को आह्वान करना, ये गैर कानूनी है. इस तरीके से इलेक्शन नहीं लड़ा जाता. पूरी यंत्रणा, सरकार की यंत्रणा, वहाँ की पुलिस, सीआरपीएफ, वो सभी यंत्रणा, बंगाल में ऐसी घटना घटती रहती, इसलिए पूरी सावधानी बरतेगी और ये इलेक्शन शांतता से पार निभाएगी. कलकत्ता में अमित शाह जी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली है, उसमें उन्होंने कहा है कि राज्य में अब भय, भ्रष्टाचार और भेदभाव का राज खत्म होने वाला है. अमित शाह ने यह स्पष्ट किया है कि चार्जशीट बंगाल के त्रस्त लोगों की आवाज है. देखिए, अभी बांग्लादेश की जो घुसखोरी आते हैं तो वो पश्चिम बंगाल के थ्रू ही अंदर आने की एंट्री होती है, ऐसा सबका कहना है. बाकी सब बाउंड्रियां सील की गई, लेकिन पश्चिम बंगाल की ये जो बाउंड्री है वो आज भी खुली है और बहुत सारे बांग्लादेशी देश में आते हैं. और वो आने की वजह से वहाँ जो आतंक मचा है वो आतंक निपटाने के लिए अब ये चार्जशीट बनाएगी. ये पब्लिक चार्जशीट कहते हैं इसे. अब सरकार बदलेगी और वहाँ बीजेपी की सरकार आएगी. मुख्यमंत्री ने कहा है कि लॉकडाउन की अफवाह फैलाने वालों पर कड़क कार्रवाई करने का इशारा दिया है. अभी ये युद्ध के वक्त कुछ लोग राजनीति करने के मूड में है, लोगों को भड़काने के मूड में है, और इसलिए जनता कैसी संभ्रम में आए, कैसी और रास्ते पे आए, ये कुछ लोगों की राजनीति है. इसलिए अब ऐसा जो भी करेगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. अकोला में भी एक रिक्शा चालक का जो है गैस के लिए जो है गैस के कारण मृत्यु हुआ है, और अभी भी आपके पास जो है कुछ गैस के लिए रिक्शा चालक आ चुके हैं. उसके बाद अकोले में एक मृत्यु हो चुकी है. मेरे मतदार संघ में यहीं करीबन कल एक रिक्शा चालक की भी मृत्यु हुई है. ऑटो एलपीजी गैस की जो मनमानी चल रही है उसको अभी सही तरीके से लाइन पे लाना पड़ेगा. मैंने अभी जिलाधिकारी को भी कहा है कि आप जिनको एनओसी दिए उनकी एनओसी रद्द करो और उनको लॉक कर दो, जिसके वजह से और भी एजेंसी थोड़े अपना काम सही तरीके से करेंगे. सर, एकच प्रश्न, नगर नाशिक ठिकाणी रस्त्याच्या चौपदीकरणासाठी 800 झाडं तोडली जाणार आहेत. याविरुद्ध ते निसर्गप्रेमी आक्रमण झाले तर ढाकळे शिवसेना आंदोलन करणार. हे बघा, शहराची डेव्हलपमेंट किंवा कोणत्याही हायवेची डेव्हलपमेंट करताना आपल्याला निश्चित आहे झाडं ही वाचली पाहिजेत. त्यासाठी हायकोर्टाने जे काही निर्देश दिलेले आहेत, जेवढे झाडं तोडाल त्याच्या 5 पट झाडं तुम्हाला लावावं लागतील. झाडं मुळात तुटू नये असा सगळ्यात पहिला प्रयत्न केला पाहिजे, कारण की एक झाड वाढायला कित्येक वर्ष लागतात. म्हणून आम्ही झाड वाचून काय करतायत याचा प्रयत्न प्रायोरिटीने करायचा प्रयत्न सरकार करेल. ज्या अत्यावश्यक आहेत काही झाडं असे या डेव्हलपमेंटमध्ये जातात, हे आम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल खुशी नाही तर दुःखाने सांगावं लागतं, आणि त्याची शिफ्टिंगसुद्धा आम्ही करू. परंतु त्यामुळं काही ठिकाणी जे काही ॲक्सिडेंट होतात याचं प्रमाण कमी करण्यासाठी मोठे रस्ते करणेसुद्धा गरजेचे आहे. म्हणून वृक्षप्रेमीला सुद्धा सांगेल, आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत. आम्हाला झाड तोडण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. झाड तुटू नये ही आमची सुद्धा भावना आहे. सर, लेकिन पैठण का जब समांतर का काम हुआ था तब जो पेड़ टूटे थे, वो जो याचिका करता है उन्होंने बोला है कि जो पेड़ रिलोकेट किए गए वो पूरे के पूरे जल गए, यानी बहुत ज्यादा जले हुए हैं.
देखिए ऐसे जले हैं तो उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। जो पेड़ शिफ्टिंग किए जाते हैं तो वो पेड़ लगना चाहिए और उसकी देखभाल भी करना चाहिए। कहीं उठा के तोड़े और कहीं तब जाके रख दिए, ऐसा नहीं होता। उसकी देखभाल भी करना जरूरी है। अगर ऐसा नहीं किया होगा तो उनके ऊपर कारवाई होनी चाहिए। आणि त्या व्यक्ती सर एक क्लास फुलंब्रीमध्ये सुद्धा कोर्टाने सांगितलं होतं त्यांना की तुम्ही जे तर ते झाडे परत ते करा. काही ठेकेदाराची मुजोरी असते, आपल्या गरजेनुसार झाडं तोडतात पण ते शिफ्टिंग करत नाहीत आणि त्या शिफ्टिंगचे पैसे सुद्धा त्या टेंडरमध्ये मेन्शन असतात. एक झाड शिफ्ट करायला जवळपास 3 दिवसाचा कालावधी लागतो आणि त्याचा रक्कम आपल्या माहितीच सांगतो 50,000 ते 1.25 लाखापर्यंत आहे. आणि अशी एवढी रक्कम देऊन सुद्धा त्याचं जर संगोपन होत नसेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे. काही वृक्षप्रेमी म्हणतात की जर विदेशामध्ये झाडांमधोमध्ये आणि बाजूने रस्ते केलेले तसे रस्ते करावे, कारण की एक झाड समजा बाप मारायचं आणि 4 मुलं जन्माला घालायचे हे कितपत योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विदेशामध्ये ही पूर्वीपासून झालेली डेव्हलपमेंट आहे आणि आपल्याकडेही सुद्धा त्याच पद्धतीने डेव्हलपमेंट करावी असा आपला मानस आहे. आताही सरकार तुम्ही पाहत असाल असे अनेक येतात, समृद्धी महामार्ग असेल, इतर महामार्ग असेल, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त झाडाची लागवड आपण करतो. आपल्याला झाडं वाचली पाहिजेत. आपला देश हा खऱ्या अर्थानं निसर्गाची देण आपल्या देशाला मिळालेली आणि त्याचा ऱ्हास होता कामा नये ही सरकारची भूमिका आहे. थँक्यू. चलो, चला आता. गर्दी बाहेर. एक रुक्मिणीचं काय? पाटलाचा विजय असो.